जळगाव जिल्ह्याचे राज्यात प्रतिनिधित्व करणारे ख्यातिप्राप्त व्यक्तिमत्व म्हणजेच मंत्री श्री गिरीश महाजन यांचे गाव अशी ओळख असलेले शहर म्हणजे जामनेर शहर होय। जामनेरच्या विकासाला मंत्री श्री गिरीश महाजन आणि नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन यांच्या संकल्पनेने विकासाची प्रेरणा प्राप्त झाली आहे। प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी केलेला जामनेरचा विकास हा पर्यटनाला चालना देणारा ठरत आहे। इथं ही साधारणपणे 75 एकरची जी सोनबड्डी टेकडी ही अत्यंत ओबडधोबड व ओसाड होती। इथे केवळ पुरातन असं शिवमंदिर आहे जे गीताधाम मान्य मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतूनच उभारलेलं आहे आणि सर्व असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान हे मंदिर होतं आणि इथं पर्यटक यायचे, परंतु इथं कुठल्याही सोयीसुविधा नव्हत्या किंवा जळगाव जिल्ह्यामधून कोणी जे पर्यटक दर्शनाला येणार किंवा भेटी देण्यासाठी येणार तर त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्यासाठी पर्यटनला चालना देण्यासाठी माननीय मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रयत्नातून व संकल्पनेतून ह्या स्वरूपाचं आपण दृश्य स्वरूपात बघू शकतो। जामनेरच्या सौंदर्यात भर घालणारी महत्त्वाची बाब म्हणजे सोनबर्डी टेकडी होय। जामनेरच्या पर्यटन विकासात सोनबर्डी टेकडीचे मोठे योगदान आहे। या टेकडीच्या विकासासाठी जामनेर नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना आणि विकासाची कामे करण्यात आली। साधारणपणे 75 एकर परिसरात असलेली सोनबर्डी टेकडी ही सुरुवातीला ओसाड आणि ओबडधोबड होती, मात्र मंत्री श्री गिरीश महाजनांनी जामनेर नगर परिषदेच्या माध्यमातून सोनबर्डी टेकडीचा केलेला कायापालट हा जामनेरच्या पर्यटनाला मोठा हातभार लावणारा ठरला आहे। तो या सोनबर्डी टेकडी इथे एका 75 एकरवर असलेल्या या टेकडीवर आपण लहान मुलांसाठी एक खेळणी नानांनी पार्क इथे केलेली आहेत। तसेच आपण नानांना ओपन जिम साहित्य त्या गार्डनमध्ये ठेवलेलं आहे। तसेच या ठिकाणी आपण एक 2.5 किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक तयार केलेला आहे। तसेच आपण 2.5 किलोमीटरचा सायकल ट्रॅकही या ठिकाणी आपण तयार केलेला आहे। तसेच आपण 2 गार्डन या ठिकाणी तयार केलेले आहेत। एक 2.5 एकरमध्ये असलेलं एक नानांनी पार्कचं गार्डन आहे। तसेच एक गीताधाम मंदिरासमोर असलेलं 2 एकरचं गार्डनही आपण त्यात तयार केलेलं आहे। तसेच एक ओपन नाट्यगृह आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत। प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत साधारण 68 कोटीच्या निधीतून नगर परिषदेने जामनेर पर्यटन क्षेत्राला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे। सोनबर्डी टेकडीच्या परिसरात एक पुरातन गीताधाम महादेव मंदिर आहे। या मंदिराच्या भेटीसाठी अनेक पर्यटक या परिसरात येत असतात। त्यांच्या पर्यटनाला वाव मिळावा या हेतूने परिसरात परिवर्तन करण्यात आले आहे। पूर्वी ओबडधोबड असलेल्या या टेकडीला आता नयनरम्य असे स्वरूप प्राप्त झाले आहे। हा परिसर आकर्षक झाडाझुडपांनी सुशोभित करण्यात आला असून हिरवाईने नटलेला हा परिसर अनेक पर्यटकांना आकर्षित करणारा ठरत आहे। परिसरातच सुमारे 2.5 एकर क्षेत्रात नाना नानी पार्कची निर्मितीही करण्यात आली आहे। या दोन्ही गार्डनमध्ये लहान मुलांच्या खेळण्याच्या सुविधा आणि ओपन जिमचे साहित्य बसवण्यात आले आहे। नागरिकांच्या सुविधेसाठी 2.5 एकराचा सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक या परिसरात तयार करण्यात आला आहे। तसेच ओपन थिएटरच्या निर्मितीतून कला क्षेत्राला चालना देणाऱ्या उपक्रमांना व्यासपीठही निर्माण करण्यात आले आहे। सोनबर्डी टेकडी परिसरातील महत्त्वाचे आकर्षण म्हणजे इथे असलेला म्युझिकल फाउंटन लेझर शो होय। या तलावात असलेला हा म्युझिकल फाउंटन लेझर शो पर्यटकांना अधिक आकर्षित करणारा ठरतो। रात्रीच्या वेळी रंगीत दिव्यांच्या झगमगाटात चालणारा हा संगीत आणि कारंज्यांचा मनमोहक कार्यक्रम डोळ्यांचे पारणे फिटवणारा आहे। जामनेर पर्यटन विकासाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून जामनेर शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची ब्रॉन्झ धातूपासून तयार केलेली 32 फुटी सिंहासनाधिष्ठित पूर्णाकृती मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हातात संविधान घेतलेली पूर्णाकृती 16 फूट उंचीची ब्रॉन्झ धातूची भव्य मूर्ती समाजाला वैचारिकतेचे दर्शन घडवणारी आहे। महामानवांच्या या शिवसृष्टी आणि भीमसृष्टीचे लोकार्पण ज्येष्ठ नेते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले। जामनेर शहराच्या पर्यटन विकासातून साधलेला हा विकासाचा उत्कर्ष जामनेरसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक ठरत आहे। या विकासाच्या माध्यमातून जामनेर विकास पर्यटनाला चालना देण्याचा उद्देश साध्य झाला आहे। जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मग लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने, अधिकाऱ्यांच्या सहकार्याने, आरोग्य विभाग असेल किंवा या ठिकाणी
भूमापकचा विषय असेल, त्याचप्रमाणे विविध ज्या योजना आहेत त्या राबवण्याकरता लागणारी यंत्रसामुग्री असेल, दवाखान्यामध्ये लागणाऱ्या ज्या वेगळ्या वेगळ्या सुविधा असतात त्याच्याकरता यंत्रसामुग्री असेल, अशा सगळ्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न सरकारच्या आशीर्वादाने आणि या लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. मला तरी असं वाटतं की जळगाव जिल्ह्याकरता जो सुवर्णकाळ येणा पाहिजे त्याच्याकरता हा एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत.